वारकऱ्यांनी विठुरायाचं दर्शन घेतलेलं आहे आणि या वारीमध्ये एक अशी व्यक्ती आपल्याला भेटलेली आहे जे 1953 पासून या वारीमध्ये येत आहेत. बाबा, वय काय तुमचं? माझं वय आता 93 संपलंय, म्हणजे 94 चालू झालंय. किती वर्ष झाले वारीमध्ये येतात? जन्म कधीचा आहे तुमचा? माझा जन्म 33 आहे, 1933, जुलै 1933. जुलै 1933 चा हा, तुमचा हा, जन्म. हा. वारीला कधीपासून येतात? वारीला 53 पासून मी वारी सुरू केली, पायी वारी. 1953 पासून पायी वारी पायी करताय. वारी सुरू केली. काय भक्तिभाव असतो, काय आनंद असतो? इतके वर्ष आपण वारी करताय. माझ्या आजोबांपासूनची ही मला लहानपणापासून संस्कार आहेत माझ्यावरती. आजोबांच्या पासूनचे आजोबा आमचे पंढरीचे वारकरी, ते कोकणातून पंढरपूरची वारी करायचे. आमच्या कोकणामध्ये महाड कोल्हापूर तालुका आमचा, कोल्हापूर तालुक्यामध्ये महाबळेश्वरच्या पायथ्याला कापड रानवली गाव आमचं आहे. आणि तिथून आमचे आजोबा बैलगाडीने महाबळेश्वर, वाई, वाठार, लोणंद, फलटण असं बैलगाडीने आणखी वारी करत असायचे. आणि त्यांच्या संस्कारात लहानपणापासून मी आणखीन वारी करायला सुरुवात केली. जवळपास 94 वय आहे तुमचं आणि एकदम व्यवस्थित आता, एकदम तब्येतीने खूप चांगलं आणि असेच राहावे. तुमची पुढची पिढी पण आम्हाला पाहायला मिळते या ठिकाणी. मुलगा असेल, नातू हो, असेल, यांना पण ही वारीची सेवा अशीच अविरत सुरू ठेवणार का? हो, हो, चालू आहे. त्यांची आवड आहे ना. ते आता हट्ट करून आलंय मुलगा. हा काय? हा, संध्याकाळी दुपारी 5 वाजेपर्यंत जेवलं नाही. काय होतं वारीला जायचं? वारीला जायचं म्हणून. कसा आनंद होतो वारीला आल्याच्या नंतर? आनंद बघा. बरं का, इथे ताण लागत नाही, भूक लागत नाही. आणखीन परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये वारकरी भेटतात. आनंद वाटतो बघा, समाधान वाटतं. आणि जुनी लोक भेटली तर अगदीच आनंद वाटतो बघा. भेटीगाठी होतात वारीत? हो, हो, भेटीगाठी होतात. बरं का, आवड असते ना, तर त्याचं आंतरिक ओढ असते, आंतरिक ओढ. आणि आंतरिक ओढ एकमेकाला जोडली जाते, ती आंतरिक ओढ त्याची. आणि त्या माणसाचं जे पूर्वीचं जे आणखी प्रेमाचे संबंध असतात ना, त्या प्रेमाने तो मनुष्य आंतरिक ओढतो. आंतरिक जे मन आहे ते एकमेकाचं मन जोडलं जातं. आणि मन त्याच्यावरती सगळ्या गोष्टी ह्या आणखी होतात. जसा मोबाईलमध्ये वायू विजन आणखीन असतं. वायूच्या लहरीमधून सगळ्या गोष्टी जगामध्ये आपल्याला आणखीन एकत्रित करता येतात. तसं मन आहे. मन हे दिसत नाही, पण नाही म्हणता येत नाही. जसं फुल दिसतं, पण फुलातला सुगंध दिसत नाही. फुलातला सुगंध नाही म्हणता येत नाही. आणि हाय म्हटलं तर दाखवता येत नाही. असं जे आहे त्याला मन म्हणतात. मनाची व्याख्या सुटसुटीत ही अशी आहे, जसं फुल आहे, त्या फुलातला सुगंध जसा आणखीन दरवळतो, फूल दिसतं पण सुगंध दिसत नाही, तसं माणसाचं शरीर आहे पण त्यातलं मन दिसत नाही. माझ्या मनाला काहीतरी होतं, कसं होतं, त्याला काय उपाय करावा? डॉक्टर त्याला इलाज करू शकत नाही. डॉक्टरना सांगितलं माझ्या मनाला काहीतरी होतंय, एक्स्ट्रा काढा. मनाचा एक्स्ट्रा काढू शकत नाही, कारण मन हे एक्स्ट्रामध्ये, कॅमेऱ्यामध्ये येऊ शकत नाही. पण मनाला मात्र सगळ्या संवेदना आणि अखिल जगाला गठीत करण्याचं कार्य मन आणखीन करतं. आणि मन कुठे जिथे जिथे गेलेलं असतं तिथे तिथे भटकून फिरून येतं. भ्रमणाला पुरती दाही दिशा, इतकं मन चपळ आहे. असा पूर्वीची वारी, आताची वारी, काय फरक जाणवतो का? फरक आहे. पूर्वीच्या वारीमध्ये जी आणखीन वारकरी होते ते निष्ठेने होते, बरं का. आणखीन सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये नियमित असायच्या. त्यांच्या जीवनाची जी एक प्रकारची जी ठरलेली चाकोरी असायची, कशी? युक्त आहार विहार, एवन इंद्रियाशी थार, नसावी बासर, निद्रा, आळस, बहुभाषण. अशा मितिऱ्या सगळ्या गोष्टी त्यांच्या नियमित असायच्या. सगळ्या गोष्टी ते नियमितपणे आणखीन करत असायचे. आणि आता वारकरी आहेत, पण ते जितकी त्यांच्यामध्ये निष्ठेने, श्रद्धेने आणखीन वागणारे, नियमाने वागणारे असे वारकरी फार कमी आहेत. ठराविक लोक आहेत. बाकी सगळा एकूण या वारकरी संप्रदायामध्ये आता मला ऐकायला मिळालं 30 लाख वारकऱ्यांची संख्या उपस्थित होती.
38 लाख वारकरी. पण त्याच्यामध्ये खरोखर प्रत्यक्षात वारकरी जे आहेत केवळ फिरायला आलेले आहेत, काही काय सहलीच्या निमित्ताने आहेत, कुठल्या तरी पिकनिकला जाण्याच्या ऐवजी एक पांडुरंगाचं दर्शन होईल, एक आपल्याला मनाचे समाधान होईल, आपलं पिकनिक पण होईल, अशा सगळ्या गोष्टी या आताच्या वारकऱ्यामध्ये, आताच्या या वारीमध्ये बऱ्याच अशा लोकांचा अंतर्भाव आहे. आणि निष्ठेने आता सोय वगैरे व्यवस्थित असे पूर्वी आता आता खूपच सोय झालेली आहे. आता पूर्वीसारखं पूर्वी काय, अडचणी असायच्या. पूर्वी अडचण म्हणजे मी काय सांगू तुम्हाला, या वाठारपासून लोणंदपर्यंत माझ्या गावातली 3 माणसं वारी करता करता कुठेही पाणी प्यायली, कुठेही काय झालं, त्यामुळे कॉदर यांनी नेली. आणि बरं का, माझ्या काकाने म्हणजे मला ज्याने अनुग्रहित केलं त्या काकाने मला प्रत्यक्षात दाखवलं. म्हणजे हरिभाऊ, या ठिकाणी मी माणसांना आणखी आलं मेलं, त्याला इथं मी गाडलं, म्हणजे त्याला इथं गाडलं, त्याला इथं गाडलं. अशी पायी वारी त्या होती, सोयी होत नसायच्या अशा. आता खूप सोयी उपलब्ध झाल्यात सगळ्याच गोष्टीने. आणखीन सुखसोयी पंढरीच्या वारीमध्ये आहेत. आणि एवढे जिज्ञासू लोक आहेत, एवढे सेवाधारी लोक आहेत की स्वयंस्फूर्तीने वारकऱ्यांची सेवा करणारे आहेत. एक प्रकारचं त्यांना मानसिक समाधान मिळतं सेवेच्या माध्यमातून. माऊली, आजच्या तरुण पिढीला काय सांगाल थोडक्यात? आजच्या तरुण पिढीने बरं का जगाचं अस्तित्व टिकवण्याचा प्रयत्न करा. आताच्या तरुण पिढीला शिक्षण खूप प्राप्त झालेलं आहे, खूप आणखीन खूप शिक्षण मिळालेलं आहे. आणि या शिक्षणाचा फायदा जगाचं अस्तित्व टिकवण्याच्या दृष्टीने या तरुण पिढीने खरोखर काम करावं, स्वतःचं जीवन जगावं, आणखीन दुसऱ्याला पण सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न करावा. बरेचशी सुशिक्षित मंडळी मंदिरामध्ये जाऊन सेवा करतात. गाडगे महाराजांच्या धर्मशाळेमध्ये, कैकाई महाराजांच्या, साईबाबांच्या स्वयंस्फूर्तीने तिथे आणखीन सेवा आणखीन करतात. असाच हा सेवेचा भाग या तरुण पिढीमध्ये आणखीन वृद्धिंगत व्हावा अशी मला मी आत्मीयतेने बोलतो की खरोखर आज तरुण पिढीने या गोष्टी जरूर कराव्या. आणि आपलं जीवन कसं तरी आणखीन जगण्यापेक्षा ते उत्तम प्रकारे आणखीन जगावं. देवाने दिलेलं शरीर आहे, त्यातला एखादा तरी अवयव जर बाद झाला आणि त्या अवयवाचं पुन्हा रिप्लेसमेंट जर करायचं झालं तर त्या अवयवाची केवढी किंमत आहे, केवढी भरावी लागते ते एका अवयवाला. म्हणून शरीर हे चिंतामणी आहे. बाकी सगळ्या गोष्टी खरेदी करता येतील, पण चिंतामणी खरेदी करता येत नाही. तसे हे नर शरीर आपल्याला मिळालेलं आहे, हे फार मोठं उत्तम आहे. याचा उपयोग तरुण पिढीने चांगला करावा. या वारीमध्ये आपण 94 वर्षाच्या वारकऱ्यांसोबत संवाद साधलेला आहे आणि हे बाबा 1953 पासून खरं तर या वारीमध्ये सहभागी होतात. आणि आजही आपण जर पाहिलं तर त्यांनी आपल्या कुटुंबासोबत आणि नव्या पिढीसोबत आपण जर पाहिलं तर त्यांचा मुलगाही असेल, नातूही आपल्याला पाहायला मिळतात. आणि ही वारीची परंपरा, ही पांडुरंगाची परंपरा, ही आपली संस्कृती नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा त्यांचाही प्रामाणिक प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो.